कुसुमचे नातेवाईक? हो आम्हीच. कसा आहे माझा नातू? नात झालीये तुम्हाला? मुलगी झालीये मुलगी. काय? मुलगी झालीये, ती चांगली आहे. ए आई, सिस्टरला विचार ना, आपण जाऊ शकतो का आतमध्ये बछडीला बघायला? जळलं मेलं. बसून बसून कमरेचा काटा मोडला. पण अवलक्षणीनं शेवटी पोरगीच मारली आमच्या माथ्यावर. त्यापरी झाल्या झाल्या दोघी बी मेल्या असता तर बरं झालं असतं. ए, आई, ए आई, बरं झालं असतं. अरे काय झालं? एवढं लाडकाड केलं, 100च्या वर माणसं जेवून गेली वटी भरणात, पण समजा गेलं शेणात. हॉस्पिटलात गेला होता तुम्ही? सुनबाई झाली मोकळी? झाली की सून मोकळी झाली, पण माझ्या पोरग्याला घातलं बांधून नरकाच्या दारात. अरे पण काय झालं नीट सांगशील की नाही? पोरगी झाली पोरगी. काय? अरे पण तुम्ही तर म्हणत होता समजी लक्षणं पोराची आहेत म्हणून. पोटात चेटकिनी आल्या ना की समद खोटं पाडतात. ते काय नाही, हिच्या वटीला आदतच पडली या पोरीचा पिंड पोचण्याची. उगी काहीतरी बोल नका, असं काय नसतं. तुम्ही वर तोंड करून बोलू नका असं सांगून ठेवते. किती लेकरं आहेत तो तुम्हाला? आ म्या सांगते तेच खरं आहे. तुमचा वंश कुठला संपतराव थोरात? तुमचा वंश कुठला बरं? माझ्या केदाराच्या तोंडात पाणी टाकणार कुणी बी नाही. तडपडल तडपडल त्याचा जीव. आता रडताय कशा बाई? होईल मुलगा. एवढं काय वय झालं वय दोघांचं? कोण गॅरंटी देणार त्याची? कोण गॅरंटी देणार? पोरगा होईल पोरगा होईल म्हणून 6-7 पोरींची लाईन लागली आणि त्या पोरीना उजवता उजवता माझ्या पोराच्या हातात येईल भिकेचा वाडगा. देवा देवा देवा, कसली फुटक्या नशिबाची पोरगी बांधली रे माझ्या पोराच्या पदरात. आजी काय झालं? आईला कधी आणणार? बाळ आणलं का दवाखान्यातून? चल हो बाजूला. अरे त्या पोरीवर कशाला राग काढताय? अपशकुनी नाही तर काय? ते हिच्या पाट्यावर भाऊ झाला नसता का? खेणेकरी कुठली अवलक्षणी कार्टी. तू कशाला रडतेस वहिनी? अगं यात तुझा काय दोष आहे? सगळ्यांच्या आनंदावर विरजन पडलंय हिने, म्हणजे मी स्वभावची. माझ्या घरच्यांना सुखी करण्याचं समाधानही दिलं नाही मला देवीने. वहिनी, सुख फक्त मुलगा होण्यातच असतं का? प्रियांका झाली त्यावेळी किती आनंद झाला होता सगळ्यांना, विसरलीस तू? नाही भाऊजी, माझं दुःख तुम्हाला नाही कळायचं. प्रियांकाच्या वेळेला आई बाबांच्या आणि यांच्या नजरेत निराशा बघितली होती मी, आणि आता हिच्या वेळेला सगळ्यांचा अपेक्षा भंगच झालाय. सगळे माझा आणि माझ्या मुलीचा राग राग करणार आहेत. माझी मुलगी असं का म्हणतेस? अगं ती आमची आहे ना. भाऊजी, कावगी समजूत काढताय तुम्ही माझी. मला माहिती आहे, ही झाली तेव्हा आई इथेच होत्या, नंतर निघून गेल्या. सध्या पाहायलाही नाही आल्या हिला. नाही अगं ती खरंच नव्हती. मी 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 आधीच पाठवलं होतं ना तिला. मला नर्सने सगळं सांगितलंय. आई इथेच होत्या. काय आणि कसं सांगू ग तुला? हे तरी कुठे आले तुमचे भाऊ? दादा, राजा, मी तुला न्यायला आलोय. मी येणार नाही. त्या सटवीचं तोंड पाहायचं नाही मला. दादा, अरे तुझ्याच बाळाची आई झाली ना ती, मग असं कसं म्हणतोस? बाळाची नाही, पोरीची म्हण, पोरीची. दादा, मुलगी झाली यात वहिनीचा काय दोष आहे? मग कोणाचा दोष आहे? माझा? दादा, वहिनी तिकडे तुझी वाट बघते. तिला किती त्रास झाला याची कल्पना आहे का तुला? चल बघ तिची अवस्था. गपरे गप. वहिनीची बाजू घेतो. तुझ्या वहिनीने मला पोरगा दिला असता ना, तर हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं असतं तिला. त्या आरामीनं मायला पुन्हा पोरगीच दिली. बाजार भवानी. दादा, एक शब्द बोलू नकोस. ए, तू तुझ्या वहिनीचा दोष कबूल करतो का? बोल. नाही. का नाही? कारण ती रडती, नाटक करती म्हणून. अजिबात नाही. ऐकायचंय ना तुला? मग ऐक. मुलगा की मुलगी हे ठरवतो तो नवरा, बायको नाही. ती फक्त मिळालेलं दान आपल्या पोटात पोचते, त्याला जन्म देते, वाढवते.
पण तो मुलगा आहे की मुलगी हे तिच्या हातात नसतं. त्यामुळे मुलगी झाली हा जर दोष असेल तर तो दोष फक्त तुझा आहे, तुझा. समजलं? बहिणीला मुलगी झाली याला फक्त तू कारणीभूतच दादा, तू. वय ह्यावेळी बी ताईला मुलगीच झाली. अरे देवा, पण यंदा पोरगीच. असं कसं झालं रे देवा? आता काय खरं नाही आपल्या कुसुम. बाबा कशी आहे रे ती? काय सांगू बाबा, रडून रडून नाक डोळे लाल केलं तिनं. अशा वक्ताला बाईच्या जातीनं रडणं बरं नाही. पानं आटलं तर पोरबुकीनं कळमळल. पण हे कसं सांगणार तिला? अहो तिची सासू बाळाचं तोंड न बघताच निघून गेली. केदारराव आलंच नाही. लागोपाठ 2 पोरी झाल्यावर सासरची माणसं बिथरणारच. मोठी पोरग आल्याशिवाय बाईच्या जन्माला काही अर्थ नाही. हे समज कळतंय ताईला. समस्त थोरातांनी पाठ फिरवली. बाहेरच्या बाहेर डबा देऊन निघून गेले. पोरीचं तोंड पण बघितलं नाही कोणी. अरे देवा, एक पोरग टाकलं असतं माझ्या पोरीच्या वटीत तर माझी पोरगी पुत्रवती झाली असती. तिच्या सवाशीनपणाला डाग लावलाच र, डाग लावलास. अरे केदाराला म्हणजे बाळ बाळंतीला आली दिसती. आउट आउट आउट. भाकर तुकडा आणा. आली का पिढा? तुम्ही घबरावा हो. अरे पण काही ओवाळून टाका ना काही. इथवर आली ना चालत निलाजरी. आता बस म्हणावं आमच्या छाताड्यावर कुळबुडवी. अरे पण भाकर तुकडा पोरीला कशाला वाळायचं? कुणाची नजर लागणार आहे तिला? आई, आपलं बाळ पहिल्यांदाच घरी येते, तिला असंच कसं घेऊन येऊ? चल गे, नाटक करू नकस. गपगुमान आतमध्ये चल आणि कामाला लाग. चल. एखादी असती ना तर दवाखान्यातच हे गटवडत ठेवून आली असती. नाहीतर काय. कशाला त्या अवलक्षणीला घरी आणली कुणास ठाऊक? येताना रस्त्यामध्ये नालं गटार हिरी काही लागलं नाहीत वाटतं. आता 4-5 दिवसाचं धुणं राहिलेलं आहे. ते बिचाने गोधड्या बिदड्या धुवून टाका म्हणा. होय, माझी गोंगडी बी आहे. अगं बोलतस का तू? अरे तू ते सांग. मी काय सांगणार? आई बोलते बरोबर आहे. तुम्ही घबरावा. आई बरोबर आहे का? ये माझा भविष्य वाढवू शकलेलाच ना. मग आता मोलकरीण म्हणून घरामध्ये राहायचं तर राहा, नाही तर चालायला लागचल. इथं राहायचं नसेल ना तर मसनात जा आणि तोंड काळं कर म्हणावं. आणि तर राहायचं असेल ना तर ताटात पडेल ते 2 वेळा गप गुमान जेवायचं. हा, आणि भाकर तुकडा वाळून घ्यायला पोरग्याच्या आईचं नशीब लागतं, पुत्रवतीचं नशीब. कळलं? आधी मोठी वाळून घ्यायला. छकुली, देवाच्या तीर्थापेक्षाही पवित्र अशा आईच्या आसमाने मी तुझं आपल्या घरात स्वागत करते. इथे जे मिळेल ते गोड मानायचं, तक्रार करायची नाही, आईच्या दुधाची लाज राखायची. थांब वहिनी, तशीच उभी राहा. हे आले जीनसच्या पॅन्टीतले कालेजात जाणारे 150 आणे. ज्या कुटुंबाची लाज राखायची त्या घरातही संस्कार आहेत हे कळू दे त्या छोट्या जीवाला. भरल्या घरात बाळ बाळंतिणीवरून अन्न पाणी ओवाळून टाकणारा जगातला पहिला पुरुष होण्याचा मान मिळू दे मला. आई गेल्यानंतर मावशीनं जगवलेला मुलगा आहे मी. बापानं पाठ फिरवल्यानंतर काका मायेच्या पंखाखाली घेतो हे दाखवून देईन जगाला. तिच्या येण्यानं बाकी कोणी नसेल, पण तिचा हा काका मात्र जाम खुश झाला.
बघ बघ तुझ्यासारखा आहे ना छान छान. पिऊ रडली नाही ना बाळा ही? नाही ही कुठे रडते, तूच रडतेस. जा, माझं सगळं काम आटपलंय, तू आतमध्ये जाऊन खाऊन घे. उठ उठ, उठ. नको मी बाळाशी खेळते. बघ कशी असते ती. ही का असते एवढी? बघ किती असते ती. कारण ती या जगात नवीन आली आहे, तिला माहीतच नाही हे जग कसं असतं, म्हणून हसते. म्हणजे नशीबवान आहे. हं? कप चक्क माझ्या समोर 4-4दा उठायला लावलायस तू. गप रे, चहा पी. माझ्या चहात साखरच नाहीये. रोजचं आहे हा तुझं हे. आता जगातला सगळा गोडवा तुझ्याकडे, आमचा चहा कसा बरं गोड होणार? इतक्या टेन्शन मध्ये तुला हे सगळं कसं सुचतं? आता बस विचार करत. कालपासून खूप विचार केलाय. आई असं वागेल वाटलं नव्हतं. मावशींचं हे असं वागणं, भाऊजींचीही साथ नाही. कसं होत असेल रे ताईला? प्राची, असे उसासे टाकून आणि डोळ्यात पाणी आणून काही होत नाही. टेन्शन घेतल्याने विचार करण्याची शक्ती कमी होते. प्राची, आपल्याला मार्ग काढायचा यात. वादळातून मार्ग काढणं इतकं सोपं नसतं. छोड यार, माणसात हिम्मत असेल ना तर कठीण काहीच नसतं. वादळ, वारा, पाऊस यापासून वाचण्यासाठी डगमगत्या घरट्यांचा आधार शोधतात ते चिमणे आणि कावळे. गरुडाच्या पंखात बळ असतं. पावसाचा काळा ढग भेदून तो उंच आकाशात भरारी घेत. मीही दुःखाचा हा काळा ढग भेदून सोनेरी उन्ह घेऊन येईन माझ्या पंखात भरून. बाप रे राजा, कविता करतोयस? ही कविता नाही, माझा आत्मविश्वास आहे. आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. प्राची, विश्वास तेव्हाच खरा होतो जेव्हा त्याला आशेची साथ मिळते. देशील ना मला साथ? मी तुझीच सावली आहे. जिथे जाशील तिथे तुझ्या भोवती असेल. आणि अंधार पडला तर? तुझ्यात मिसळून जाईल. उद्या पुन्हा तुझ्या पायाखालचं ऊन शमवायला तयार आहे. अगं कुसमे, अगं चान म्हटलं तर तुला. आई आई लवकर ये, ही बघ रडते. आई ये ना लवकर ये. अगं बघ ना पिऊ, सांभाळ तिला. अगं बोलवलं ती काय तुझी? येणार आता आपली. चान लवकर. आले आले. आपण खेळूया. कविताई, अगं तू किती रडतेस? ऐकत का नाहीयेस माझं? अरे देवा, भाजी तुला बाहुली देऊ का? मग काय देऊ तुला? अगं थांब ना गं रडायची. ती बघ अगं चहामध्ये आली. साखर तुझा आता बाप आई खाणार का? खेळायला हा? येईल ना? अगं पोरात आता भीक लागली बाई. खेळूया. अरे देवा. आई ही रडायचं थांबत नाहीये ग. तू घे ना हिला. तू गप्प आहेस ग. अरे देवा देवा देवा. अरे अरे केदारा. केदारा, अरे ये रे बाबा लवकर खाली. अगं काय केली असं तुम्ही? अरे बघ रे काय झालं ते. देवा देवा. अगं मरायचंच होतं तर अंगावर निदान राखेल तरी ओतून मरायचं होतंस. आणि हा काय तमाशा लावलाय? अहो, काही नाही हो, चुकून मी आईना चहा. शेवटी माझ्यावर बालन टाळलं तुझ्या बायकोनी. अगं मनात तरी काय होतं तुझ्या? अहो, काही म्हणत नव्हतं माझ्या. असं चुकून. अहो, 2 पोरांना सोडून भरावं असतं तरी कसं वाटेल मला? त्या दोघींना बी नाही सांग तिला आणि काळं कर. आई, कुठे जाऊ मी? हा, कुठं बी जा, रेल्वेच्या लाईनीवर जा, नाही तर गळ्यात धोंडा बांधून इरी तुडी घे. चल निघी ना. अहो, तुम्ही तरी सांगा ना आईना. पदराला आग लावून घेताना मला विचारलं होतंस काय? उटक्यांना शिबाची कुठली? मी नाही हो, चुकून. हे बघ माझं ऐका तरी जा. हवं तर तुझ्या बापाकडे निघून जा. समजलीस? आजपासून हे घर तुझं नाही. या घरात तुझा काडीचा बी अधिकार नाही. ए काका इकडे ये. जाताना तुझ्या दोन्ही कारखाना बी घेऊन जा. जातेस की नाही? चल निघीत ना सगळे. चल निघ. हे घर तुझं नाही. काडीचा बी हाक नाही तुझा या घरावर. आई, ते घर माझं राहिलं नाही, हे घर माझं नाही. मी जायचं कुठे मुलींना घेऊन?
आणि तू इथं आलीस? अगं घर हाय तिथं भांड्याला भांड लागणारच. नाही आई, तुला वाटते तितकं साधं सोपं भांडण नाहीये हे. पोरी, कुटुंबातली बाई घरातल्या चालीरीती सांभाळती. तुझं लगीन झालं, आता हे घर तुझं नाही, ही जगाची रीत आहे. आणि पोटाला पोरगा नाही म्हणून ते घर बी तुझं नाही, ही बी जगाचीच रीत आहे. तुझ्याकडे बघून आतड्याला गाठी पडतात ग माझ्या. पण जगाची रीत सोडून नाही चालणार पोरी, नाही चालणार. आई, तू हे काय बोलतेस? हा, हे घर माझं नाहीये का? अगं मानाची माहेर भाषेन म्हणून आली असतीस ना, तर पाटावर बसून सोन्याचा 4 घास आणला असतं ग तुला. पर त्या लोकांनी घरातनच हाकलली. अगं कनक होता, काय तोंड दावायचं आम्ही? ज्योतीच्या माहेरच्या लोकांना काय सांगायचं? अजून दाखलीचं व्हायचंय. अगं कुणा कुणाला म्हणून जबाब द्यायचा आम्ही? पोरीचं तोंड सुकलंय बघ. जा बाई जा, काय खाऊन घे. नको बाबा, मला इच्छा नाहीये. 2 पोरी आहेत, शोधासारखे आहेत, पण त्या पोरीच आहेत. अगं बापाने आजाद जिता असताना पोरी मामाच्या घरात वाढल्या तर सगळं गणगोत तोंडात शान घाली. हे सगळं मलाही कळतंय बाबा, पण मी काय करू सांगा मला. अगं ते बापडा काय सांगणार? पोटचा गोळा आहेस तू माझ्या. 9 महिने कौतिकानं वाढवलंय तुला या पोटात. अगं सटवाईनं पशिवलं म्हणून तुझ्या नशिबी असं फुटका नशीब आलं. पोटाला पोरगा नाही आणि नवऱ्याच्या सावलीतून घराबाहेर पडलीस. पर एक गोष्ट तुझ्या ध्यानात नाही आली. कोणती गोष्ट? अगं थोरातांची होतीस तू. 2 पायाने चालत त्या घरला गेली होतीस. बाहेरच पडायचं होतं ना, तर चौघांच्या खांद्यावरून का नाही बाहेर पडलीस? त्यांनी हक्कलला आणि तू इथं निघून आलीस. अगं अख्खं घरदार जळल ग या वनव्यात. काय करून बसलीस पोरी तू? काय करून बसलीस?